मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आता इथे रात्रीची तयारी दाखवते मी तुम्हाला काय काय करून ठेवले होते. आणि या वेळेला वेळेवर हे छत तयार केलं गेलं आणि इतक्या लवकर यांनी छत तयार केलं, म्हणजे 2 ते 3 तासात यांनी छत तयार केलं आणि खूप सुंदर दिसत आहे असं माझ्यामध्ये मला असं वाटतं. कारण मी तर हरतालिकेची म्हणजे समजा ती तयारी आणि तिकडनं आली अकोटवरून. तुम्ही मागचा जर ब्लॉग बघितला नसेल ना तर बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मोठे बाबांची डेथ झाली. त्यानंतर मी तुमच्यासोबत सर्व शेअर केलं. त्यानंतर मी याला आली अकोटवरून भातकुलीला गेली, ताईंना वगैरे घेतलं, आम्ही शॉपिंग केली. सर्व तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. तर हे सर्व झालं आणि त्याच्यामध्ये मी इतकी थकलेली होती की रात्रीला मी फराळाचं न करताच, म्हणजे उपवास होता ना याचा आपल्या हरतालिकेचा, तर तशीच मी झोपून गेली होते. आणि त्यांनी छत रेडी करून दिलं मला. आणि हे मी सर्व सामान आणि गणपती बुक करायला गेली होती, तर हे सर्व सामान वगैरे घेऊन आली होती. तेव्हा फ्रूट्स वगैरे किंवा मग हार, हे सर्व गोष्टी मी रात्रीलाच करून ठेवल्या होत्या ह्या तयाऱ्या. आणि बाकीचं सर्व राहिलेलं होतं तर बाकीचं यांनी छत रेडी केलं. त्यानंतर मग मी बाकीचं सकाळी उठून आणखी काही गोष्टी होत्या त्या तयार केल्या, म्हणजे त्या तिथे ठेवल्या, मांडल्या व्यवस्थित. आणि नंतर मग आठवणींनी सर्व काही काढलं. कारण यांच्या ड्युटीच्या घाईमध्ये मला असं नव्हतं की करायचं की मी काही गोष्टी विसरत आहे आणि काही गोष्टी विसरून माझ्या सर्व गोष्टी अशाच राहत आहे. तर आठवणीने सर्व केलं. आणि त्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पांना घ्यायला गेलो. काय झालं, रात्रीला बुक करून ठेवले होते, मग मला रात्रीला नव्हते आणायचे. म्हटलं दुसऱ्या दिवशी मस्त थाटामाटात आपण गणपती बाप्पा घेऊन येऊ, म्हणून मग मी ते राहू दिलं होतं. आता मी रेडी झाली, खूप सिम्पल अशी रेडी झालेली आहे. मला वाटलं होतं यावेळेलासुद्धा की मी खूप छान अशी रेडी होईल आणि मस्त हेअरस्टाईल वगैरे हे ते खूप छान असं बनवेल, पण एवढा वेळ माझ्याकडे नव्हता. आणि हीच तर खूप धावपळ सुरू होती माझी. म्हणजे मला असं वाटत होतं की मी किती लवकर करू शकते आणि किती नाही. यांच्या ड्युटीच्या आतमध्ये यांना सर्व काही रेडी करून द्यायचं होतं. मला गणपती बाप्पांना बसवायचं होतं, यांच्यासोबत आरती करायची होती. आणि मग एकदा हे ड्युटीला गेले असते तर मग संध्याकाळपर्यंत आले नसते. त्याच्यामुळे मला सकाळी सर्व काही गोष्टी करायच्या होत्या आणि त्या पण खूप व्यवस्थित करायच्या होत्या. म्हणून मग आम्ही असं लवकर सर्व गोष्टी झाल्या. आणि बस इथे स्वस्तिक काढून घेते. त्यानंतर मग स्वस्तिकवर बस तिकडनं आल्यानंतर गणपती बाप्पांना बसवणंच राहणार आहे. कळस मांडून घेतला, कळसाची पूजा नंतर करेल, म्हणजे आल्यानंतर तिकडनं. आणि काय राहिलेलं होतं, बाकी सर्व मांडणी मी करून ठेवलेली होती. तर हे सर्व झालं. आणि आईने एक हेल्प केली मला की हारं बनवायला. मस्त छान आईने हारं बनवून ठेवले. आणि पहिल्यांदाच आई यावेळेला गणपतीच्या टाईमला आमच्या घरी आहेत, म्हणजे इकडे आहेत अमरावतीला. नाहीतर काय होते की महालक्ष्मी असतात ना घरी, आणि गणपतीच्या त्या पिरियडमध्येच असतात, कधी तर दुसऱ्याच दिवशी बसतात महालक्ष्मी वगैरे. तर त्याच्यामुळे आईचं कधी येणंच होत नाही. यावेळेला मी तिकडे गेलेली असल्यामुळे आईंना घेऊन येणं झालं इकडे. आणि त्यामुळे आई आमच्यासोबत आता गणपती बसले तेव्हाही होत्या. आणि आता महालक्ष्मींना आम्हाला सोबत जायचं आहे घरी. तर असं म्हणून 2-3 दिवस आई राहणार आता. तर बस आता कलश वगैरे हे व्यवस्थित करून ठेवते, म्हणजे स्वस्तिक वगैरे त्याच्यावर काढून किंवा त्यात सर्व पूर्ण कलश रेडी करून ठेवते. तिकडनं आल्यानंतर मला जास्त कामं राहणार नाही असं म्हणून. आणि लगेच मग मुहूर्तावर आपलं गणपती बाप्पाचं पूजन किंवा आपण स्थापना म्हणू शकतो ते करू शकतो. तर चला, इथे झालेलं आहे सर्व. चला, आता घरचं सर्व आटोपलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत गणपती आणायला. तर गणपती आणू, नंतर मग गणपती स्थापना होईल. सॉरी, खूप घाईघाईत झालं कारण यांना ड्युटी जायचं आहे म्हणून. काय झालं? ड्रेस चेंज करायचा. अच्छा, चला आता बस थोडा वेळासाठीच ठेवायचं आधी. तुझं खूप जास्त असतं. काय म्हटलं? लहान मुलांचं म्हटलं नेहमी प्रत्येक सणाला काही ना काही हो ना. त्याला थोडं अनकम्फर्टेबल झालं की त्याचं ते सुरू होऊन जाते.
की मला हे नाही घालायचं, मला ते नाही घालायचं, हे रुतत आहे, ते रुतत आहे. अरे तसं छान दिसत आहेस बेटा तू. पहिल्यांदा म्हणते माई दीदीने जबरदस्तीने माझ्याकडून फोटो काढून घेतला. पहिल्यांदा म्हणते की अद्वी माझ्यासोबत फोटो काढून घे, नंतर मग मी तुला ड्रेस चेंज करून देते. आणि माई दीदीने ड्रेस चेंज पण नाही करून दिला. तिथं मला फोटोच असतात, कधीच काढत नाही तो आमच्यासोबत फोटो केव्हाही. म्हणजे फोटो काढायच्या वेळेला तो गायबच असतो. आणि शिवाय सर्व दोघे जण तसेच आहेत. तर केव्हाच त्याचा आमच्यासोबत फोटो नसतो. कोणत्याच याच्यामध्ये, कोणत्याच फंक्शन मध्ये तो आमच्यासोबत नसतो. खेळण्यात बिझी असतो. आता तिने चान्स मारून घेतला. तर म्हणते माझ्यासोबत फोटो काढ, नंतर मी तुला चेंज करून देते. पण चेंज नाही करून दिला. अद्विक सोबत घात केला नाही का, धोका. हा ना, धोका झाला अद्विक सोबत. असं करू, पहिल्यांदा आपण रघुवीरला जाऊ. रघुवीरला जाऊन मोदक घेऊ, नंतर मग गणपती बाप्पाला घेऊ, आणि नंतर गणपती बाप्पाला घेऊन घरी. चला चल, तिकडनं बाहर गाड़ी को हाईजैक कर लिया आपने, गाड़ी को हाईजैक कर लिया. चलो बैठो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. यांना टिका लावायचं ना. तो हात टाकून देतो. हा टाकून देऊ.
माते मन स्वामी माते मन स्वामनाभूती देवे हरे राम 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 हरे शारदा सर्वकालं तत्त्वमालाने शिपालं याते पुष्पं तुलसी वंचमाला या वंचमाला सहजा कृपाळांबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते द्वारके राजा मंत्र पुष्पांजली समर्पयामि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आधी गेले बेटा आई घे ग मा थँक्यू घे सर्वांना सुखात ठेव आईची तब्येत राहू दे आईची तब्येत नेहमी चांगली राहू दे. तर सध्याच आमची पूजा आटोपलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर शुभेच्छा द्यायला विसरली होती मी, सर्वात आधी शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. पण चला मग इथेच ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचं लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि हो, गणपती बाप्पा कसे दिसत आहेत मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला मग बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. बाय.